चला आजचा निकाल काय ते सांगतो. प्रॉफिट झालाय पण कमी झालाय. ती टीम आहे श्रेजा आणि अंकिता. त्यांचं प्रॉफिट मिळालेलं आहे 767 रुपये, म्हणजे 767. मग त्यानंतरची जी टीम आहे, जो संघ आहे, मग ती तिसऱ्या क्रमांकावरती आहे. ती आहे हेतल आणि संस्कृती, ज्यांना प्रॉफिट झालेला आहे 1055 रुपये, म्हणजे 1055 रुपीज. आणि अर्थात आता जे 2 नंबरला आहेत वर्षा आणि स्नेहा, तुमचं प्रॉफिट आहे 1149. पहिल्या क्रमांकावरती टीम आहे रसिका आणि रमशा, ज्यांनी 4366 रुपयांचं प्रॉफिट केलेलं आहे, म्हणजे 4366 रुपीज. हे जे पैसे आहेत, जी तुमची स्वतःची कमाई आहे, जी तुम्हाला ज्यांना देण्याची इच्छा आहे त्यांना आपण देणार आहोत. आणि वेळ आलेली आहे जो विजेता गट असतो त्याला मिळते दादा सजा नको सगळं. सर सजा कॅन्सल होत असेल तर माझं पण कॅन्सल करा, चालेल. ठीक आहे, तुम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे. जर मजा हवी असेल तर मग सजा पण घ्यावी लागेल. सांगू? ठीक आहे सांगा. ठीक आहे, आणा रे. काय आम्ही घेऊ सजा. हक्कानी घे. रसिका, हा सर्वस्वी तुझ्या एकटीचा निर्णय. तू सांग काय करायचं. या इतर जणींना सजा करायची का ही मजा तुला द्यायची? मला खरं तर याच्याबद्दल सांगायचं आहे की हे माझं लहानपणीचं ब्लँकेट आहे आणि मला काही हरकत नव्हतं ती जेव्हा ब्लँकेट गेली, पण ऑब्व्हियसली अटॅचमेंट आहे. मला याच्याशिवाय झोप नाही येत. आणि आता माझी बहीण आधी माझ्यासोबत झोपायची, पण आता तिचं लग्न झालं आणि ती दूर राहते, तर म्हणून मी एकटी झोपते आणि मला झोप नाही लागायची कारण माझी बहीण सोबत नव्हती. 1 वर्षापर्यंत मी झोपली नाही आहे, पण या ब्लँकेटमुळे मी झोपायला लागली, कारण ही ब्लँकेट लहानपणापासून मी वापरते. आणि आता बघून मला कसं तरी मला ऑब्व्हियसली यांना सजा नाही द्यायचं आहे, पण माझी ब्लँकेट, ती ब्लँकेट जेव्हा घेतली होती तर अक्षरशः ती 2 तास रडत बसली होती. आणि आता मला असं होतं की नाही यार, तुला चान्स मिळाले, तू घे, तू ब्लँकेट घे. फक्त स्पर्श कर. या इकडे. स्पर्श एकदाच असा हात लावायचा आणि हात लगेच काढायचा. घे. मला माझ्या घरची आठवण येते. घेऊन टाक. मग सजा द्यायची. असं नका करू. असं नाही, जे आहे ते आहे. नियमाबाई आपण कसं जाणार? प्लीज सजा नका देऊ त्यांना. आज सगळ्यांनी चांगलं केलंय. दे. सगळ्यांना असं झालं की अरे यार, एक ही तो दिल है, कितनी बार जीतोगी. ठेवायची तर ठेव. रसिका, मला असं होतं की कोणाला सजा नाही मिळाली पाहिजे,
तर जशी मी माझ्या पोझिशनला जात होती मागून हार्दिक दादा आले आणि त्यांनी मला हे ब्लँकेट दिलं तर मी खूप अजून चांगलं वाटलं. आणि हे मी ब्लँकेट ऑब्व्हियसली पूर्ण शो असंच घालून बसणार आहे आणि मी हे अजिबात काढणार नाही.